एक सविस्तर आपण बातमी बघूयात। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाने इतिहास रचलाय। कांस्य पदकासाठी झालेल्या सामन्यात भारताने स्पेनचा 2-1 ने पराभव केलाय। पाहूयात। हॉकीमध्ये भारताने पुन्हा एकदा इतिहास रचला। टोकियो नंतर पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुद्धा भारतीय हॉकी संघाने कांस्य पदक मिळवलं। भारतीय संघाने स्पेनचा 2-1 ने पराभव करत सलग दुसऱ्यांदा कांस्य पदकावर आपलं नाव कोरलं। भारताचा गोलकीपर श्रीजेशचा हा अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना होता। दरम्यान या सामन्यामध्ये भारताला कांस्य पदक मिळाल्यामुळे श्रीजेशचा शेवट गोड झाला। भारतीय हॉकी संघाच्या इतिहासामध्ये ही दुसरी वेळ आहे जेव्हा भारताने सलग दोनदा ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकले। 1948च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये भारताला गोल्ड मेडल मिळालं होतं। 1952 मध्ये झालेल्या फिनलंडच्या हेल्सिंकीत ऑलिम्पिकमध्ये सुद्धा भारताला गोल्ड मिळालं। 1956 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्नमध्ये सुद्धा गोल्ड मिळालं। 1960 मध्ये इटलीच्या रोम ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक मिळालं। 1964च्या जपान टोकियो ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल मिळालं। 1968च्या मेक्सिको ऑलिम्पिकमध्ये सुद्धा कांस्य पदक मिळालं। 1972 मध्ये जर्मनीच्या म्युनिक ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक मिळालं। 1980 मध्ये रशियाच्या मॉस्कोत ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल मिळालं। 2020 मध्ये जपानच्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक मिळालं। तर 2024च्या फ्रान्सच्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक मिळालं। सलग दुसऱ्यांदा कांस्य पदक जिंकत भारतीय हॉकी संघाने इतिहास रचलाय। दरम्यान यानंतर संपूर्ण भारतामध्ये जल्लोष सुरू झालेला आहे। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी।